नमस्कार, आदाब, खुशामदीद. थोडक्यात हॅलो. कुछ मेरे दिल ने कहा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विनायकचा प्यार भरा नमस्कार. नावावरूनच तुम्हाला या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. काय आहे ना, आपलं हृदय जसं नेहमी धडधडत असतं तसं ते नेहमी बडबडत देखील असतं. मग ते कधी दुसऱ्याबद्दल बडबडत असतं तर कधी स्वतःबद्दल बडबडत असतं. कधी कधी तर अशा गोष्टी सुद्धा ते बोलत असतं ज्या गोष्टी प्रत्यक्षात आपण कधीच ओठांवर आणू शकत नाही. मग म्हटलं, हे सगळं जर माझ्या बाबतीत होत असेल तर नक्कीच तुमच्या बाबतीत पण होत असणार. म्हणूनच म्हटलं, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या हृदयाला सुद्धा बोलण्याची एक संधी द्यावी आणि बोलू द्यावं त्याला जे वाटतं त्याच्याबद्दल, त्याच्या प्रिय व्यक्तींबद्दल, ह्या सगळ्या भावना त्याला व्यक्त करू द्याव्यात. म्हणजेच कुछ मेरे दिल ने कहा. कुछ तेरे दिल ने कहा, कुछ मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा. अब हम क्या कहें क्या सुने, जब दिल बातें करने लगे. अब हम क्या कहें क्या सुने, जब दिल बातें करने लगे. हसी दास्तां मिल गई, जीने का, मरने का, जीने का, मरने का आएगा अब मजा. कुछ मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा, कुछ मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा. अब हम क्या कहें क्या सुने, जब दिल बातें करने लगे. अब हम क्या कहें क्या सुने, जब दिल बातें करने लगे.
मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा, कुछ मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा। अब हम क्या कहें क्या सुने, जब दिल बातें करने लगे। अब हम क्या कहें क्या सुने, जब दिल बातें करने लगे। मगाशी तुम्हाला हाय हॅलो करण्याच्या नादात एक महत्वाची गोष्ट राहूनच गेली, तुम्हाला विश करायचं राहून गेलं. हॅपी फ्रेंडशिप डे. अर्थात थोडासा लेट झालाय खरा, कारण नुकताच रविवारी फ्रेंडशिप डे आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केलेला आहे. पण तसंही काही बिघडलेलं नाही अजून, कारण हा संपूर्ण आठवडा आपण फ्रेंडशिप वीक म्हणून सेलिब्रेट करतोच की. खरं तर या फ्रेंडशिप डेचं निमित्त साधूनच हा प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी सुरू करायचं ठरवलं, की ज्यामुळं तुमचं आणि आमचं नातं तर घट्ट दृढ होईलच, पण तुमचं तुमच्या प्रिय व्यक्तींशी असलेलं नातं सुद्धा आणखीन बळकट होईल. आणि त्याचमुळं इथून पुढे आपके दिल को कीजिए आजाद और जो भी प्रॉब्लम हो खुल के शेयर कीजिए मेरे साथ, क्योंकि मुस्तफा मुस्तफा डोंट वरी मुस्तफा, हम है तुम्हारे मुस्तफा. मुस्तफा डोंट वरी मुस्तफा, हम हैं तुम्हारे मुस्तफा. मुस्तफा मुस्तफा डोंट वरी मुस्तफा, हम हैं तुम्हारे मुस्तफा. डे बाय डे बढ़ता है, दिल दिल से मिल जाता है, जादू है ऐसा फ्रेंडशिप का. मुस्तफा मुस्तफा डोंट वरी मुस्तफा, हम हैं तुम्हारे मुस्तफा. आंखों की राहों से दिल पे छा जाते हैं, अपने बन जाते हैं जो दिल है अनजाने. स्कूलों में यारी है, कॉलेज में यारी है, ये जिंदगी है यारी सुन ले दीवाने. मिलना मिलाना है, मस्ती लुटाना है, यारी के आगे क्या ये चांदी सोना है. खुशियों की सागर में यारी की कश्ती है, ना है किनारा यारा बढ़ते जाना है. मुस्तफा मुस्तफा डोंट वरी मुस्तफा, हम हैं तुम्हारे मुस्तफा. डे बढ़ता है, दिल दिल से मिल जाता है, जादू है ऐसा फ्रेंडशिप का. जादू है
के आगे सागर ये क्या है यारा मछली के आगे। तू बस हंसते ही जा, हर पल मुस्काते जा, फिर गम की हस्ती क्या यारा तेरे आगे। जीवन तो गाड़ी है, इसको तो चलना है, राहों में स्टेशन तो आते हैं जाते हैं। गम तेरा स्टेशन है, इसको तो जाना है, चलता चल खुशियों का भी स्टेशन आना है। हम हैं तुम्हारे मुस्तफा, डे बाय डे बढ़ता है, दिल दिल से मिल जाता है, जादू है ऐसा फ्रेंडशिप का। मुस्तफा मुस्तफा डोंट वरी मुस्तफा, हम हैं तुम्हारे मुस्तफा, डे बाय डे बढ़ता है, दिल दिल से मिल जाता है, जादू है ऐसा फ्रेंडशिप का। मैत्रीचं फ्रेंडशिपचं नातं खूप गोड, खूप मिठास असलेलं नातं आहे. पण हे नातं फक्त आपल्या मित्र आणि मैत्रिणींमध्येच असतं असं नाही बरं का. आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्यामध्ये मैत्री असतेच, नाही ती असायलाच हवी या मताचा मी आहे. अगदी कोणतंही नातं घ्या, अगदी आई आणि मुलीचं नातं सुद्धा घ्या. या दोघींमध्ये जर मैत्रीचं नातं असेल तर मग आई हीच मुलीची बेस्ट फ्रेंड असते. मग मुलीला आपली कुठलीही गोष्ट शेअर करण्यासाठी तिच्या बाहेरच्या फ्रेंड्सवर डिपेंड राहावं लागत नाही. तिच्या आईशीच ती प्रत्येक गोष्ट शेअर करत असते. चला, आई आणि मुलीच्या नात्याची गोष्ट निघालेलीच आहे, तर एक छानसं आई आणि मुलीचं हे नातं सांगणारं गाणं एन्जॉय करूया, कुछ मेरे दिल ने कहा मध्ये. नात्यांमध्ये आणखीन एक खट्टा मिठा असलेलं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं. अगदी लहानपणापासून कॅडबरी पासूनची भांडणं आपल्यामध्ये असतात, बहीण भावांमध्ये असतात. तिला चिडवणं, रडवणं आणि मग ती रडायला लागली की पुन्हा एकदा तिच्या हातात कॅडबरी देऊन तिला हसवणं, हे जसं लहानपणापासून सुरू होतं तसं अगदी ती सासरी निघून जायची वेळ येईपर्यंत हे सगळं चालू असतं. मग त्यावेळी अगदी होणाऱ्या जिजाजींवरून तिला चिडवणं, तिची टर उडवणं, हे सगळं या नात्यामध्ये मैत्री असल्याशिवाय शक्यच नसतं. चला, यावरचं आणखीन एक असंच गाणं एन्जॉय करूया जे बहीण भावातल्या नात्यामधली मैत्री व्यक्त करतं. ओ मेरे जीजा जी का क्या कहना, रब ने ऐसी जोड़ी बनाई, जैसे तोता और मैना। ओ बहना, ओ बहना, ओ बहना, ओ मेरे जीजा जी का क्या कहना, रब ने ऐसी जोड़ी बनाई, जैसे तोता और मैना। ओ बहना,
सूरत है हाय अल्लाह, जो देखे कहे सुभान अल्लाह। क्या सूरत है हाय अल्लाह, जो देखे कहे सुभान अल्लाह। जैसे चांद सितारों में वो एक हजारों में वल्ला। हुआ क्या जो रंग काला है, टेढ़े हैं थोड़े से नैना। ओ बहना ओ बहना ओ बहना, ओ मेरे जीजा जी का क्या कहना। रब ने ऐसी जोड़ी बनाई, जैसे तोता और मैना। ओ बहना जरा से लंबे हैं पर थोड़ा सा छोटा है। कान जरा से लंबे हैं पर थोड़ा सा छोटा है। खाते पीते घर का है, इसलिए जरा सा मोटा है। बाकी सब कुछ ठीक ठाक है, तू धोखे में मत रहना। ओ बहना ओ बहना ओ बहना, ओ मेरे जीजा जी का क्या कहना। रब ने ऐसी जोड़ी बनाई, जैसे तोता और मैना। ओ बहना जरा पुराना है। अरे माना नया जमाना है, ये सैंपल जरा पुराना है। लेकिन शक्ल से लगता है ये सचमुच तेरा दीवाना है। पैंट किसी की पहनी है और कोट किसी का है पहना। ओ बहना ओ बहना ओ बहना, ओ मेरे जीजा जी का क्या कहना। रब ने ऐसी जोड़ी बनाई, जैसे तोता और मैना। ओ बहना घरच्या नेहमीच्या नात्यांमध्ये नव्यानं एक निर्माण होणारं नातं असतं आणि त्या नात्याबद्दल प्रत्येकाला कुतूहल असतंच। ते म्हणजे आपल्या दादाची होणारी बायको आणि घरात येणारी बहिणी, हिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता असते, एक कुतूहल असतं। आणि मग ती घरात येते कधी, बघता बघता तिच्याशी आपलं मैत्रीचं नातं जमतं कधी, जुळतं कधी, ते आपल्याला देखील कळत नाही। मग कधी ती मोठी असेल तर आईची जागा घेते, कधी छोटी असेल तर बहिणीची जागा घेते। आणि मग आई आणि बहीण दोघी बाजूला राहतात आणि आपलं सगळं शेअरिंग या बहिणीशी सुरू होतं। अगदी कॉलेजमधल्या गॉसिप पासून प्रत्येक गोष्ट आपण तिच्याशी शेअर करतो। इव्हन आपल्या घरातल्या माणसांपर्यंत जरी काही निरोप पोहोचवायचा असेल तरी सुद्धा आपल्यासाठी हेल्पलाईन असते आपली वहिनी। आणि हे नातं सुद्धा खूप गोड असतं। अर्थात हे मैत्रीचं नातं यामध्ये सुद्धा असेल तर ह्या नात्याचा गोडवा काही एवढंच असतो। चला या नात्यावरचं एक गाणं आपण मस्तपैकी एन्जॉय करूया, हम आपके है कौन मधलं। धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना, हे धिकताना 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 धिक धिकताना धिकताना धिकताना, आज पड़ेगा सबको गाना। धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना, धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना। भाभी मेरी तुम्हें थैंक यू, मिलकर सभी कहे थैंक यू। तरस गए थे जिसको नैना, आज हुआ सच वो सपना। अल्लाह करे तू भी मिजाज पाए शायराना। धिकताना 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 धिक धिकताना धिकताना धिकताना, धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना। लौटा फिर बचपन का जमाना। धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना, धिकताना
धिकताना धिकताना धिकताना धिक धिकताना 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 ये बेजुबान ये जानवर खुश है बड़ा ये जानकर। गूंजेगी अब एक किलकारी आंगन में प्यारी प्यारी। कहता टफी बरसों बरस मुन्ने राजा मुस्काना। धिकताना धिकताना धिक धिकताना 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 गाओ ना। धिकताना 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 धिक धिकताना धिकताना धिकताना। नाचे नानी नाचे नाना धिकताना 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 धिक धिकताना 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 धिक धिकताना 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 धिक धिकताना धिकताना धिकताना। कहता है क्या मुन्ना सुनो मौसी नहीं चाची बनो। मुन्नी ये तेरे चाचा जी बनना चाहे मौसा जी। तुम ना मिली तो निश्चित है मेरा जोगी बन जाना। धिकताना 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 अलाख धिकताना धिकताना धिकताना। घर आकर भिक्षा ले जाना। धिकताना 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 धिक धिकताना 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 धिक धिकताना 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 धिक धिकताना धिकताना धिकताना। असं म्हणतात की बापाची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली की दोघांच्या मध्ये मैत्रीचं नातं निर्माण होतं. पण मला हे मान्य नाही बरं का. माझ्या दृष्टीने हे नातं तेव्हाच सुरू झालेलं असतं जेव्हा लहानपणी बाबा गुपचूपपणे आपल्या खिशात कॅडबरी टाकतात आणि सांगतात आईला सांगू नको कॅडबरी तुला दिली म्हणून. हे अर्थातच नातं तिथं सुरू झालेलं असतं. आणि मग जसे जसे आपण मोठे होत जातो तस तसे बाबा प्रत्येक वळणावर आपल्याला आपले मित्र बनून साथ देतच असतात. याच नात्यावरचं एक जबरदस्त गाणं एन्जॉय करूया आपण. अकेले हम अकेले तुम या पिक्चर मधलं. अकेले हम अकेले तुम जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल तू मेरी जान। I love you daddy. तू मासूम तू शैतान। But you love me daddy. तू मेरा दिल तू मेरी जान। I love you daddy. तू मासूम तू शैतान। But you love me daddy. यूं तो है तू नन्हा सा है मगर गुरु सबका। और इसी शरारत से दिल जिगर मैं हूँ सबका। कहने को है यूं तो हजार कोई मगर तुझ
सा कहा अकेले हम अकेले तुम, जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल तू मेरी जान, I love you daddy। तू मासूम तू शैतान, But you love me daddy। मान लो कल जो ये सारी दुनिया साथ मेरा नहीं देगी, कौन है फिर मेरी मंजिल का हम सफर। मैं हूँ daddy। आज लगे कितना हसी अपना जहां अपना समा, अकेले हम अकेले तुम, जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल तू मेरी जान, I love you daddy। तू मासूम तू शैतान, But you love me daddy। तू मेरा दिल तू मेरी जान, I love you daddy। तू मासूम तू शैतान, But you love me daddy। But you love me daddy। मित्रांनो, बघता बघता कार्यक्रमाची वेळ संपत कधी आली आणि तुमचा निरोप घ्यायची वेळ कधी आली ते काहीच कळलं नाही, पण आता निरोप तर घ्यावाच लागणार आहे। पण अर्थात आशा करतो की या कार्यक्रमातून मला तुमच्यापर्यंत जे काही पोहोचवायचं होतं ते पोहोचवण्यात मी यशस्वी ठरलोय असं मला वाटतं। हा कार्यक्रम नेमका तुम्हाला कसा वाटला, तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा। त्याचबरोबर या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सुद्धा तुम्ही मला पत्र पाठवू शकता, मेसेज करू शकता आणि त्यासाठी नंबर आहे 93 70 60 72 72। नंबर आहे 93 70 60 72 72। या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आहे KMD स्पेस तुमचं नाव आणि तुमच्या फिलिंग्स, मग तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल असतील किंवा तुम्हाला व्यक्त काही करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मेसेजद्वारे तुम्ही मला फोन नंबरवर पाठवू शकता। त्याचबरोबर आमचं फेसबुक अकाउंट आहे, फेसबुकला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या सॉन्ग रिक्वेस्ट, तुमच्या फिलिंग्स, काय बोलतं तुमचं हृदय, तिथे देखील तुम्ही माझ्याशी ते शेअर करू शकता। आशा करतो पुढच्या कार्यक्रमात तुमच्या भरघोस प्रतिसादाची आणि तुमच्या मेसेजेसची आणि नेमकं तुमचं हृदय काय बोलतं या गोष्टींशी पुन्हा भेटणार होतो, पण पुढच्या वेळी याच ठिकाणी, अर्थातच बी चॅनलवर। पण तोपर्यंत अलविदा।